મહારાષ્ટ્રથી સમાચાર મળ્યા છે કે ધૂળે તાલુકાના અજનાલે ગામમાં સોમવારે પોલીસ કર્મીઓ પર હુમલો થયો હતો। કેટલાક નાગરિકોએ ગુસ્સે થઈને પોલીસ વાહનમાં તોડફોડ કરી અને એક પોલીસ અધિકારી સહિત 2 પોલીસ કર્મીઓને ઈજા પહોંચાડવામાં આવી હતી। સ્થાનિકોનો આરોપ છે કે પોલીસે ઘરમાં ઘૂસીને તોડફોડ કરી, જ્યારે પોલીસ દાવો કરે છે કે તેઓ માત્ર શંકાસ્પદ યુવાનોની પૂછપરછ કરી રહ્યા હતા। પોલીસે ગંભીર પરિસ્થિતિ સર્જનારા શંકાસ્પદો સામે કેસ નોંધ્યો છે અને તપાસ चालू है। ये दुसरं गाव आहे ना हिंकावाडी, तिथं लागूबाजू असं यात्रा आहे। त्याची बहिणीला सांगितलं पोऱ्या मग घ्यायला जा आणि आणून घ्या। आता यात्रा आहे ना, बोलावला गेले ते मुलगा गेला, मोटरसायकलवर गेले, मग आले मोटरसायकलवर आले ते पोलीसची गाडी दिसली। मग आता पोलीसची गाडी दिसणार ते भ्याव तर लागणार ना, भ्याव लागला। मग मोटरसायकल थोडी जास्त चालायला लागली। मग त्या पुलिस पथक एक तपास के इसमें गया और अजनाले करके गाँव है वहाँ, तो तपास पुलिस ने नहीं करना चाहिए, हमारे लोगों को अटक नहीं करना चाहिए, इसलिए वहाँ की महिला और कुछ पुरुष लोगों ने पत्थरबाजी पुलिस के ऊपर की, उसमें पुलिस मल्लाह जख्मी हुए और गाड़ी का भी नुकसान हुआ। सर, इसमें अभी कितने लोगों को तफ्तीश के लिए अरेस्ट किया गया है? इसमें 12 आरोपी अटक है, उसमें 7 जेंट्स है, 5 महिला है, 12 लोग। सर, इसमें काय नेमकं कुठल्या गावाची आणि नेमकी काय घटना घडली? मेवालाल ज्ञानदेव चव्हाण माझं नाव असून साहेब माझ्या घरात पोलिसांनी घुसून फोडतोड केली, दरवाजे खिडकी तोडली, सगळे सामान खाली टाकले। परत मग शेतात आले, मला विचारायला लागेल तुमचे माणसं कुठे गेले? साहेब म्हटलं इकडं नाही, बाहेरगाव गेलेले। पण तरी पण मग त्यांनी दामदुट्टे देऊन नाही, तुमचा माणसं आमच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेले कुठे गेले? नाही साहेब, ते दुसऱ्यांचे भांडण बघायला गेले म्हणून माझ्या मुलाचं नाव किंवा आमच्या माणसांचं नाव आलं, असं काहीच नाही आहे साहेब। आमच्या घरात इथं आणि काय बघतात, इथं काय पैसे आहे का काय आहे?